जैन सर्वांना आजचे जे लेक्चर आहे ते असणार आहे तलाठी भरती 19 ऑगस्ट 2023 शिफ्ट सेकंड. 2 दिवस मस्त मी आराम केलेला आहे, खूप टाइमपास केलेला आहे. त्यासाठी पाठ थोपून घेण्यासारखं मी काहीही केलं नाहीये. खूप छान टाइमपास झाला आहे आणि मी तुम्हाला वेळ दिला होता. मी असं जेव्हा टाइमपास करेन ना तुम्ही अभ्यास करत जा, ठीक आहे. तर आता लेक्चरला स्टार्ट करूया. इथनं पुढं म्हणण्यापेक्षा 2 दिवस अजून थोडासा गॅप पडणार आहे. तिथनं पुढं म्हणजे परवाच्या दिवशीच्या नेक्स्ट डे पासून आपण एकदम कन्सिस्टंटली करू. कधी काही खूप अडचण असेल तरच मी सुट्टी घेईन. ओके, सो लेक्चरला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा काय म्हणत आहे. आसाम हे उत्तर दिलेलं आहे त्यांनी. भारतातील खालीलपैकी कोणते राज्य एकशिंगी गेंड्याच्या विपुलतेसाठी ओळखले जाते. बरेचदा हा प्रश्न आलेला आहे. काझीरंगा जे आहे हे एक शिंगी सोबतच मानस नॅशनल पार्क एक शिंगीसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. कर्नाटकामध्ये हत्ती आहेत. कोणत्या नॅशनल पार्क थोडासा सर्च करा बरं. राजस्थानमध्ये रणथंबोर वाघासाठी आहे, आय थिंक सो आहे. हां, वाघच. आणि केवलादेव एक आहे, पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. केवलादेव. ओके. MP मध्ये सर्वात मोस्ट वने आहेत. किती वने आहेत? खूप इम्पॉर्टंट वने आहेत. त्यांना टायगर स्टेट पण म्हणतात. म्हणजे कुनो नॅशनल पार्क वगैरे ते आणतात बाहेरून, काय म्हणतात, बिबटे वगैरे आणि मध्य प्रदेशमध्ये सोडतात. आता ते मध्य प्रदेशवरून उड्या मारून ते आपल्या महाराष्ट्रात येऊन आपल्या लोकांना खात चालले आहेत. ठीक आहे. बिनकामाची चूळ आहे इथे की भाई आणायचं, लोकांचे जीव जात आहेत पण काय फरक नाही. असो, नेक्स्ट क्वेश्चन पहा. इथे मिलिटरी एक्सरसाइज बद्दल दिलेला आहे क्वेश्चन. आय थिंक टायगर ट्रियम्फ हा मी वाचणार नाही, त्यावेळेसचा करंट क्वेश्चन होता पण त्या संबंधित थोडं सांगणार आहे. टायगर ट्रियम्फ जे आहे 2025चा कंडक्ट कोणत्या कोणत्या देशाने कंडक्ट केलेला आहे. म्हणजे आपण इंडिया जे आहे, इंडिया विथ USA सोबत आपण कंडक्ट केलेला आहे. ठीक आहे. टायगर ट्रियम्फ. अजून कुठे गेलेला आहे असं जर विचारलं तर विशाखापट्टणममध्ये युद्धाभ्यास जे मी सांगितलं होतं, मिलिटरी एक्सरसाइज आणि वज्रप्रहार जे स्पेशल फोर्सेस आहेत आपले त्यांच्याशी संबंधित आहेत. USA अँड इंडिया हे लक्षात ठेवायचं आहे, हे इम्पॉर्टंट आहे. ओके. USA अमेरिका, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. नेक्स्ट क्वेश्चन. आणि एक्सरसाइज पण पाठ करून ठेवा काय. व्हॉट इज द स्पेसिफिक ग्रुप ऑफ ॲनिमल किंगडम दॅट इन्क्लूड्स जेलीफिश. सांगितलेला होता मी गेल्या क्वेश्चनमध्ये. एक सेकंड. की ॲनिमल किंगडमचे एक सिलेंट्रेटा, मी याला कोलेंट्रेटा बोलत होते इतके दिवस, पण मी याचे काय म्हणतात प्रोनाऊन्सिएशन पाहिलेलं आहे. तर सिलेंट्राटा असं प्रोनाऊन्सिएशन आहे. सायन्स बॅकग्राऊंड नाही आहे यार आपलं, त्यामुळे. तर जेलीफिश आहे. परत हायड्रा जे गोड्या पाण्यात आपल्याला पाहायला मिळतात, हायड्रा. अजून जेलीफिश, अजून सी ॲनेमॉन पण सांगितलं होतं मी तुम्हाला. आय थिंक सो सी ॲनेमॉन हे ना जमिनीला चिटकून असतात, इफ आय एम नॉट रॉंग. ॲम्फिबियन्स हे उभयचर असतात, हे सांगितलं होतं मी तुम्हाला. फ्रॉग हे उभयचर म्हणजे पाण्यातही राहतात आणि जमिनीवरही राहतात. सॅलामेंडर हे क्वेश्चन कन्फ्यूज केला होता एक एक्झाममध्ये, कंबाईनच्या एक्झाममध्ये. सॅलामेंडरमुळे कन्फ्यूज झालं कारण सॅलामेंडर हे रेप्टाईल टाईप वाटतो. रेप्टाईलमध्ये जे सरपटणारे आहेत ना, साप, पाल, मगर, तुमच्या आयुष्यात असे साप, पाल, मगर आलेले आहेत ना, त्यांना रेप्टाईल्स म्हणून घ्यायचं, लक्षात राहून जाईल. पोरीफेरा अंगावर छिद्रे असणारे, ठीक आहे, ऑस्टिया म्हणतात त्यांना. पोरीफेरा काय नाव आहे, पोरीफिरोला. सायकॉन स्पंजी. थोडंसं आज मी ॲक्टिव्ह आहे का खूप जास्तीच. ॲक्टिव्ह तर असणार. आता 2 दिवस मी मस्त एन्जॉय केलं तर ॲक्टिव्ह तर असणार, म्हणून तुम्ही एन्जॉय करायला पाहिजे लेक्चर, माहिती आहे का. जास्त बोलतीये ना मी. 1815 साली, आता मी सभा स्थापना कोणी केली तर मी हे सांगितलेलं आहे तुम्हाला. लास्ट लेक्चर पहा, तुम्ही लास्टचे 6-7 लेक्चर केले असतात ना, इथनं पुढे तुम्हाला मस्त सोपे गेले असते सगळेच शिफ्ट, माहिती आहे का. सगळं शिकवून झालेलं आहे माझं. फक्त आणि फक्त करंट येणार नाही तुम्हाला यातलं, फक्त आणि फक्त करंट. कोणी असेल ना कन्सिस्टंट, तुम्ही आज कमेंट करा भाई प्लीज. हात जोडून विनंती आहे की हो की नाही, हे तुम्हाला अनुभव आलेला आहे की नाही, थोडंसं चेंज झालं आहे की नाही तुमच्यामध्ये GS बद्दल.
राजाराम मोहन रॉय बद्दल मी सांगितलेलं आहे बरीच गोष्टी गेल्याच लेक्चरमध्ये, ते तुम्ही पहा. रवींद्रनाथ टागोर यांच्याबद्दल पण सांगितलेलं आहे. 1913 मध्ये ते फर्स्ट नोबेल प्राइज विनर होते, आपल्या भारताचे पहिले, म्हणजे फर्स्ट भारतीय. ठीक आहे. अजून काय बरंच काही सांगितलं होतं, त्यांची गीतांजलीमधनं मिळालेलं होतं. स्वामी विवेकानंद बद्दल सांगितलं आहे. नरेंद्रनाथ दत्त त्यांचं रिअल नेम आहे. स्वामी दयानंद सरस्वती यांचं रिअल नेम मूळ शंकर आहे. मूळ नाव मूळ शंकर असं लक्षात ठेवू शकतो. स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाज स्थापन केला. आर्य समाज. आता कधी कधी काय होतं, आर्य समाज आणि रामकृष्ण मिशनमध्ये कन्फ्यूज होतं की स्वामी विवेकानंद यांनी आर्य समाज आणि रामकृष्ण मिशन भौतिक सरस्वती यांनी. ते कन्फ्युजन टाळण्यासाठी काय करायचं, स्वामी दयानंद सरस्वती यांच्या सरस्वती या नावात र येतं का नाही, तर आर्य समाज या नावात पण र येतं. ठीक आहे. विवेकानंदांच्या नावात र चा उच्चार होत नाही, तर त्यांनी रामकृष्ण मिशन हे स्थापन केलेली आहे. ठीक आहे. त्यांच्या सरवर, ते सर होते रामकृष्ण परमहंस काहीतरी. तर हे तुमचा ग्लिच आउट होऊन जाईल. ठीक आहे. अजून काय स्वामी दयानंद सरस्वती बद्दल सांगायचं झालं तर त्यांनी DAV स्टार्ट केलं होतं, दयानंद अँग्लो वैदिक कॉलेज. अँग्लो काय आहे, जे इंग्रज त्या टाईप. ठीक आहे. त्यांचा एक ग्रंथ आहे इम्पॉर्टंट, सत्यार्थ प्रकाश. सत्यार्थ याच्या बाहेर काही विचारतील असं मला काही वाटत नाही. ठीक आहे. सत्यार्थ प्रकाश. आर्य समाज केव्हा स्थापन झाले होते, 1875 मध्ये. जे 1873 मध्ये आपले सत्यशोधक समाज आहेत ना, तर त्याच्या 2 वर्षानंतर आर्य समाज स्थापन झाले होते. ठीक आहे. असं लक्षात ठेवू शकतो आपण. बेसिकली काय म्हणतात, असो. 1875 झाला. हां. आणि हे त्यांनी इम्पॉर्टंट वेदांकडे परत चला असा उद्देश, काय म्हणतात त्याला, वेदांकडे परत चला असे त्यांनी नारे लावले होते. ठीक आहे. सो हे इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन पहा आता काय म्हणत आहे. सप्टेंबर 2022 हा पहा, हा पण करंटचा क्वेश्चन आहे, मी नाही वाचणार आहे. 131 त्याचे उत्तर आहे. ठीक आहे. 5वा प्रश्न आणि नॉट सो इम्पॉर्टंट, म्हणून नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊ. 1832 साली खालीलपैकी कोणी दर्पण नावाचे पहिले वृत्तपत्र प्रकाशित केलेले आहे, तर बाळशास्त्री जांभेकर यांनी केलेले आहे पहिले वृत्तपत्र 1832 मध्ये. भारताचे नाही बरं का, मराठी वृत्तपत्र. भारताचे बेंगॉल गॅझेट होते, जोन्स आय थिंक सो. त्यांनी 1800 की 1732, थोडंसं कन्फ्युजन आहे, 1732 का 1830 मध्ये. ठीक आहे. थोडंसं हे पाहून घ्या, बेंगॉल गॅझेटवाला. बाबा पद्मानजी त्यांनी एक कादंबरी स्थापन केली होती, यमुना काहीतरी होती त्या कादंबरीचा. यमुना लक्षात ठेवा, यमुना पॅटर्न. हां, मुळशी पॅटर्न टाईप, यमुना पॅटर्न. ठीक आहे. बेहरामजी मलबारी नाही, इकडले तर नव्हते ते, मराठी येणारच नाही. RG भांडारकर. RG भांडारकर बद्दल मी तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. ठीक आहे. ते प्रार्थना समाजाशी संबंधित होते. त्यांनी फर्स्ट पदवीधर पण होते, म्हणजे पहिल्या 4 पदवीधरांपैकी ते एक होते. ओके. पुढे अजून सांगूया त्यांचं काही आलं तर. द कन्सेप्शन ऑफ रिट्स इश्यूड बाय सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया अँड हायकोर्ट्स हॅव बीन बोरोड फ्रॉम विच कंट्री. तर जे सुप्रीम कोर्ट आणि ऑफ इंडिया आणि हायकोर्ट्स हॅव बीन बोरोड फ्रॉम विच कंट्री हे विचारलेलं आहे, तर ते ब्रिटनवरून बोरो केलेलं आहे. गेल्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं ब्रिटनवरून काय काय बोरो केलेलं आहे. तर हे एक आहे सुप्रीम कोर्टचे सीन आणि हायकोर्टचा. ठीक आहे. ब्रिटनमध्ये संसदीय शासन पद्धती. ठीक. आणि कायदा हेच हायकोर्ट वगैरे. अजून काय, ब्रिटन म्हणलं की आलिया भट्ट एक लक्षात ठेवायचं आहे. आलिया भट्ट. व्हाय आलिया भट्ट? B फॉर भट्ट, B फॉर ब्रिटन. आलिया भट्टची सिटिझनशिप ब्रिटनची आहे. ठीक आहे.
ती इथे PIO कार्ड धारक आहे, ती इथे निवडणुका करू शकत नाही, ती इथे मतदान करू शकत नाही. सो ब्रिटन म्हणलं की आर्यावट पटकन एकदम लक्षात यायला पाहिजे, झटपट. सिटिझनशिप तिची ब्रिटनची आहे म्हणून. ओके, PIO धारक आहे ती. सॉरी, PIO नाही, पर्सन ऑफ इंडिया ओरिजिन नाही, NCI पण नाही. काय होतं, सी पासून होतं यार. हो हो, ओव्हरसीज इंडिया, ओव्हरसीज सिटिझनशिप ऑफ इंडिया, ते धारक आहे ती. ओके, आता पहा USAचे काय काय होते सांगितलेलं आहे, परत एकदा रिपीट करूया इथनं पुढं आपण. ठीक आहे, फंडामेंटल राईट्स, मूलभूत अधिकार. ठीक आहे, हे आपण USA कडनं घेतलेले आहेत. परत न्यायालयीन पुनर्वलोकन. ठीक, अजून काय, प्रेसिडेंटचा जे महाभियोग असतो ना, काय म्हणतात त्याला, महाभियोगला म्हणजे काढून टाकणे पदावरून प्रेसिडेंट, राष्ट्रपती, ते पण USA कडनं आपण घेतलेलं आहे. आयर्लंड विचारलं का नाही तर रेड लक्षात ठेवायचं. राज्यसभा, इलेक्शन ऑफ प्रेसिडेंट म्हणजे राष्ट्रपतीचे इलेक्शन, आणि रेड D म्हणजे DPSP, मूलभूत काय म्हणतात कर्तव्य ना, DPSP सांगा, मूलभूत कर्तव्यच बोलतात ना त्याला. ब्रिटन सांगितलेलं आहे. कॅनडामध्ये फेडरल फीचर्स येतात, कॅनेडियन फेडरल फीचर्स, काइंड ऑफ जे संघराज्य आहे, प्रबळ संघराज्य, त्या कॅनडामध्ये येतात. परत राज्यपालांची नियुक्ती जी आहे, राज्यपाल नियुक्ती यातनच येते. ओके, सो हे इम्पॉर्टंट आहे. आता सुप्रीम कोर्टाचं दिलेलं आहे, पण आता कोर्टाचा प्रश्न पुढे पण एक आहे, सो आपण पुढे पाहून घेऊया कोर्टाचा थोडासा इम्पॉर्टंट. गव्हातील कोणता घटक ब्रेड बनवण्याच्या क्षमतेस हातभार लावतो? तर ग्लुटेन हा ब्रेड बनवण्याच्या क्षमतेस हातभार लावतो. ठीक आहे, कॅल्शियम नाही, संबंध नाही, कॅल्शियम तर फुगत पण नाही. ब्रेड असा फुगतो का नाही, तो कॅल्शियम मध्ये हिंमत नाही फुगवायची. लोह जे आहे आयरनशी संबंधित आहे, लोह पण नाही येणार. शर्करा, याने तर इन्सुलिन होईल ना, गोड. तर ग्लुटेन हा योग्य उत्तर आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या वर्षी भारतीय संविधानात मूलभूत कर्तव्ये समाविष्ट करण्यात आली? चिल्ला चिल्ला के बताया मैंने आपको, चिल्ला चिल्ला के. 42nd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट, 4+2 6 1976 है की नाही? 42वा सुधारणा कायदा अनुसार मूलभूत कर्तव्य आली. सोरन सिंग कमिटी होत आहे का, रेकग्नाइज होत आहे काय गे? सो 1976 मध्ये आले होते. मूलभूत कर्तव्य हे मिनी कॉन्स्टिट्यूशन मध्ये पण येतात. हे 42ला मिनी कॉन्स्टिट्यूशन पण म्हणतात, 42nd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटला. ठीक आहे, आणि हे 2 तर नाहीच येणार. हे 2 इथे कोणता सुधारणा कायदा झालाच नव्हता. 1978 मध्ये झाला होता, 4+4 8, 44th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट. ठीक आहे, हे ट्रिक आहे बरं का, 4+4 4+2 6 हे ट्रिक आहेत. प्रत्येक याचं नका करू, कन्फ्यूज होईल नाही तर. आणि यानुसार मालमत्तेचा अधिकार चेंज करण्यात आला, सांगितलं होतं मी. ओके भाई साहब. आता ॲज पर द प्रोव्हिजन्स ऑफ द राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005, व्हॉट इज द मॅक्झिमम टाइम पिरियड within which the public information officer has to provide information after the receipt of request for information if the information pertains to the life of liberty of a person, life or liberty. सरळ सरळ त्यांनी विचारलेलं नाही, मोठा केलेला त्या प्रश्नाला. PIO जो असतो अधिकारी, कशामध्ये अधिकारी, RTI मधला, RTIचा अधिकारी PIO जो असतो त्याच्याकडे किती मुदत असते की माहिती देण्याची किती मुदत असते? एकतर 30 दिवस साधी माहिती पाहिजे, 30 ते 45 दिवस. आणि जर जीवन मरणाचा प्रश्न असेल तर 48 तास, 48 आवर्स, 48 आवर्स इथे दिले. कधी कधी इथे 2 days देतील, तेही चुकीचं नाही आहे. 48 आवर्स म्हणजे 2 दिवस. ओके, सो बरंच काही सांगितलेलं आहे मी, तेही पाहून घ्या. दुबार धोका नाही. नो डबल जिओपार्डी बद्दल दिलेलं आहे. हा जो आहे हा आर्टिकल 20
आर्टिकल 20 मधला प्रश्न आहे. आर्टिकल 20 मध्ये 3 गोष्टी आहेत. 20 इन ब्रॅकेट 1, 20 इन ब्रॅकेट 2, 20 इन ब्रॅकेट 3. काय काय आहेत? एक्सपोस्ट फॅक्टो लॉ. 20(1) मध्ये काय येतं? एक्सपोस्ट फॅक्टो लॉ म्हणजेच काय? जो कार्योत्तर कायद्यापासून संरक्षण. आता समजा एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. तुम्ही एक गुन्हेगार आहात. तुम्ही एका मच्छरला मारलं. करंटच म्हणत आहे. कोर्टने काय म्हटलं की भाई मच्छरला मारण्याची शिक्षा 2 वर्षाची आहे. तर तुम्ही मारलं, त्यामुळे तुम्हाला 2 वर्षासाठी जेलमध्ये पाठवलं. म्हणजे 2025 मध्ये तुम्ही जेलमध्ये गेलात आणि 2027 मध्ये तुम्हाला बाहेर काढण्यात येईल. पण 2026 मध्ये काय झाला? एक नियम लागू झाला. आता मच्छर मारण्यासाठी 2 वर्ष नाही 3 वर्ष सजा भोगावी लागेल. तर मग काय होतं? तुमची जी सजा आहे ती 2च वर्षाची असेल. म्हणजे 2026 मध्ये असा कायदा आला म्हणजे लगेच तुम्हाला 28 मध्ये सोडणार असं नाही. 3 वर्ष लावणार नाहीत ते. क्या आप समझ गए? तर मच्छरला मारू नका. मच्छरला तुमचं रक्त पिऊ द्या. सेकंड, 20चं सेकंड काय म्हणतं? 20चं सेकंडच म्हणतं नो डबल जिओपार्डी. तुम्हाला आर्टिकल 20चं सेकंड विचारू शकतात हे परत. पण लक्षात ठेवा 20चं सेकंड मध्ये येते. काय म्हणत आहे? एकाच अपराधाबद्दल एकापेक्षा अधिक वेळा कोणत्याही व्यक्तीचा खटला चालवला जाणार नाही आणि तिला शिक्षा दिली जाणार नाही. हाच उदाहरण घेऊया. मच्छरला एकदा मारलं, 2 वर्षाची सजा भोगतली तुम्ही आणि परत मच्छरच्या मावशीने कोर्टाकडे जाऊन विनंती केली की भाई ह्यांनी माझ्या याला मारलं, माझ्या भाच्याला मारलं. तर कोर्ट म्हणेल त्याने अगोदरच 2 वर्ष भोगलेलं आहे. त्याचं काय आहे ते त्यांनी 2 वर्ष काढलेत जेलमध्ये. आता परत त्याला जेल होणार नाही, सजा होणार नाही. एकच गुन्ह्यासाठी 2-2 वेळा सजा देऊ शकत नाही. सरळ. ठीक आहे. आता 20चा 3 नो सेल्फ इन्क्रिमिनेशन. म्हणजे तुमच्या भावाने तुम्ही मच्छर मारला, पण तुमचा भाऊ म्हणला तुझ्याऐवजी मी जातो जेलमध्ये, त्याला जेल आवडते म्हणून. असं काही नसतो सीन. पण तो म्हणेल तुझ्याऐवजी मी जातो. पण तसं नाही होत. नो सेल्फ इन्क्रिमिनेशन हे व्यवस्थित छानबीन केली जाते की बाई कोणी गुन्हा केलाय हा. ठीक आहे. आता मच्छरच्या जागी तुम्ही व्यक्तीला लावा. मला व्यक्ती वगैरे आवडत नाही, बिचारे व्यक्तीला मारणं वगैरे. ठीक आहे. त्यामुळे मी व्यक्ती ऍड केलेलं नाही इथे. फायनल क्वेश्चन पहा काय म्हणत आहे. आणि एक इम्पॉर्टंट, जगात काही हो 20 आणि 21 आर्टिकल आपले जे आहेत ते आर्टिकल रद्द होणार नाहीत कधीच. ठीक आहे, आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उदारमतवादी नेते गोपालकृष्ण गोखले यांनी डॅशमध्ये MG रानडे यांच्या मदतीने भारत सेवक समाज या संस्थेची स्थापना केली. 1905 मध्ये केली, जेव्हा बंगालची फाळणी झाली होती त्याच काळात. म्हणजे यांच्यामुळे झाली नाही, बंगालच्या फाळणीचा सीन वेगळा होता. तर याच काळात झाला होता. MG रानडे जे होते ते गोपालकृष्ण गोखले यांचे गुरु होते. ठीक आहे. आणि गोपालकृष्ण गोखले हे महात्माजीचे गुरु होते. एवढं तरी माहीत असणं बेसिक आहे. ठीक आहे. आता MG रानडे बद्दल थोडंसं जाणून घेऊया. त्यांनी खूप इम्पॉर्टंट काम केलेलं आहे. मी अगोदरही सांगितलेलं आहे. पूर्ण सार्वजनिक सभा स्थापन केलेली आहे 1870 मध्ये. ठीक आहे. त्यांचे एक ग्रंथ आहे इम्पॉर्टंट आहे, राईज ऑफ द मराठा पॉवर नाही, राईज ऑफ मराठा पॉवर. ठीक आहे. हे त्यांचे इम्पॉर्टंट ग्रंथ आहे. आणि त्यांनी तर मिळून असं इम्पॉर्टंट पर्सन तर हेच आहेत, गोपालकृष्ण गोखले. 1905 मध्ये स्थापन केले त्यांनी भारत सेवक समाज. ओके. सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी. ग्रुप सी मध्ये विचारला, ग्रुप बी मध्ये विचारला होता प्रश्न. ओके. हे इम्पॉर्टंट आहे त्यांच्याबद्दल. नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊया. हा करंटचा क्वेश्चन आहे, मी नाही वाचणार. ठीक आहे. पण यात एक मायनॉरिटी बद्दल विचारलेलं आहे, मायनॉरिटी अफेअर्स. तर मायनॉरिटी अफेअर्स यावर्षी काय झालं म्हणजे 2024 मध्ये वक्फ बोर्ड आला होता. 2024 मध्ये तर नाही,
1995 मध्ये वक्फ बोर्ड ऍक्ट आला होता. म्हणजे काय असतो सीन की वक्फ म्हणजे काय, ती जमीन जी आहे, आता आपली एखादी जमीन आहे, ती जमीन मुस्लिम लोक आपल्या काय म्हणतात त्याला, मस्जिदीसाठी ठेवून जातात. असं सीन होता पहिले काही मुस्लिम लोक, पण आता त्याच्यावर थोडस बंदी झाली आहे. हे फक्त कोणाच्या हातात होतं, हे पूर्वी होतं फक्त त्या एक व्यक्ती असता मुत्तमल्ली म्हणून व्यक्ती असायचा, त्याच्याच हातात होतं की भाई ही जमीन ह्याच्याच जाणार, सरकारचाही अधिकार नव्हता. पण आता सध्या हळूहळू सरकारचा अधिकार येत आहे. 2024 मध्ये कलेक्टर पाहणार की भाई ही जमीन खरंच वक्फ आधारे आहे की उगाच खोटं म्हणून ही मुतमल्ली जमीन जी आहे ती मस्जिदीसाठी ऍड करत आहे. ठीक आहे, तर हे केव्हा ऍक्ट पास झाला? एप्रिल 2025 मध्ये पास झालेला आहे. पहिले फक्त आणि फक्त मुस्लिमांचाच अधिकार होता त्यावर, पण आता तसं नाही राहिलंय. ठीक आहे, ऍक्ट केव्हा आला होता अगोदर? सर्वात पूर्वी 1995 मध्ये. 8 ऑगस्ट मध्ये थोडस त्याच्यावर चर्चा झाली 2024 मध्ये, आणि इम्प्लिमेंट केव्हा झाला? 2025 मध्ये. सो हे इम्पॉर्टंट आहे वक्फ बोर्ड बद्दल, ती माहिती करून घ्या. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणत्या राज्याची विधानसभा ही पर्यावरण अनुकूल पद्धतीचे उद्दिष्ट समोर ठेवून राष्ट्रीय विधान ऍप्लिकेशन प्रोग्राम उपयोगात आणणारी पहिली कागदरहित पेपरलेस विधानसभा ठरली आहे? तर ती आहे नागालँड. त्यावेळेसचा करंट आहे सीव्हीसी आहे का इथे? सीव्हीसी नाही, सीव्हीसीचा खाली वाटतं क्वेश्चन. आता इथे नागालँड बद्दल विचारलेलं आहे, तर नागालँडमध्ये एक इम्पॉर्टंट फेस्टिवल चालतो हॉर्नबिलवाला. हॉर्नबिल हे एक लक्षात ठेवा, कारण TCS फेस्टिवल बद्दल सध्या विचारत आहे देशोदेशांचे. ठीक आहे, आणि नागालँड 2025 मध्ये कोहिमा जे आहे सिटी, नागालँडची कोहिमा ही सेफेस्ट सिटी झालेली आहे मुलींसाठी, स्त्रियांसाठी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्याची जमातींच्या जातीच्या लोकसंख्येच्या राज्य एकूण लोकसंख्या टक्केवारी प्रमाण सर्वाधिक आहे? तर सर्वाधिक पंजाबमध्ये आहे. तुम्ही म्हणाल तू तर गेल्या लेक्चरमध्ये बोलली होती की सर्वात 0 प्रमाण आहे. तर मी ते SC साठी नव्हते बोलले, मी ST साठी बोलले होते. 0 प्रमाण पंजाबमध्ये ST साठी आहे, हरियाणामध्ये पण आहे. ओके, आणि जर पर्सेंटेज विचारलंय तुम्हाला, इथे काय विचारलेलं आहे? टक्केवारी विचारलेली आहे. कधी पण टक्केवारी खूप जास्त विचारली का नाही, ती SC ची पंजाबमध्ये येणार. पण त्यांनी जर लोकसंख्या विचारली, पॉप्युलेशन विचारली, तर ते कुठे येणार? UP मध्ये. इथे कन्फ्यूज होऊ शकतं, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि 0% तर ST सांगितलेलं आहे तुम्हाला, पंजाब. आणि खूप कमी असं जर विचारलं SC चा, तर ती आहे मिझोरम मध्ये. पर्सेंट बरं, मिझोरम पर्सेंट 0.1%. ठीक आहे, आणि पर्सेंट नाही, पॉप्युलेशन जर विचारलं तर काय येणार? पॉप्युलेशन विचारलं तर नागालँड आणि अरुणाचल प्रदेश. ठीक आहे, ते आपल्या ईस्टचे राज्य. नेक्स्ट क्वेश्चन थोडंसं अवघड गेला मला हे शिकवताना, कन्फ्यूज होते मीच. हे CVCचा प्रश्न आलेला आहे, करंटचा आहे. थोडंसं CVC बद्दल जाणून घेऊ. CVC जे आहे ना, म्हणजे सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन, ती भ्रष्टाचार रोखणारी संस्था आहे. CVC हायेस्ट भ्रष्टाचार रोखणारी संस्था आहे आपल्या देशाची. ती केव्हा स्थापन झाली? ती 11 फेब्रुवारी 1964 मध्ये स्थापन झालेली आहे. 64 हे लक्षात ठेवा, 64. ओके, कोणती कमिटी? संथानाम कमिटी. संथानाम कमिटी स्टॅच्युटरी बॉडी आहे, म्हणजे वैधानिक. ठीक आहे, यांचा कार्यकाळ किती वर्ष असतो? 4 वर्षाचा असतो. सध्याचे CVC चेअरमॅन कोण आहेत? प्रवीण श्रीवास्तव आहेत. प्रवीण श्रीवास्तव. आणि सध्याचे कमिशनर पण प्रवीण आहेत, पण वशिष्ठा, प्रवीण वशिष्ठा हे कमिशनर आहेत CVC चे. क्या आप समझे? नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊया. गुलामगिरी पुस्तक कोणाचे आहे? गुलामगिरी शेतकऱ्यांचे असूड.
ब्राह्मणांचे कसब ज्योतिबा फुले यांचे आहे. ओके. बाबासाहेब आंबेडकर ॲनिलेशन ऑफ कास्ट, वेटिंग फॉर विजा, परत ते RBI वाला रुपी, द प्रॉब्लेम ऑफ द रुपी. ठीक आहे. अजून 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 ॲनिलेशन ऑफ कास्ट, शूद्राजवाला एक, हे त्यांचे बुक्स आहेत. सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात भिडेवाडी शाळा स्थापन केली. फर्स्ट स्कूल फॉर गर्ल्स. ओके. मुलींसाठी पहिली शाळा होती. परत बालहत्या प्रतिबंध गृह स्थापन केले 1863 मध्ये. ठीक आहे. आणि त्यांचे इम्पॉर्टंट एक ग्रंथ आहे काव्यफूल. सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल. राजाराम मोहन राय फुल्ली झालेला आहे. त्यांचा आत्मीय सभा, वेदांत सार वगैरे बरेच सांगितलेलं आहे मी तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन, पेशींची रचना आणि कार्याच्या तपासणीवर लक्ष केंद्रित करणाऱ्या क्षेत्राचे नाव काय आहे? सायटोलॉजी, पेशीशास्त्र. नियोजन असा काही सीन नाही आहे यार. आणि भू इथे शब्द आला, इथे जमिनीशी संबंधित आहे. हा रूट वर्ड आहे भू. परिस्थिती विज्ञान ते इकोलॉजीशी संबंधित आहे, एन्व्हायरमेंटशी. पेशी जे आहेत, सेल वेगळा आहे. सेलचा शोध कोणी लावला माहिती आहे का? सेलचा शोध रॉबर्ट हुकनी लावला होता, पण ते सेल जिवंत नव्हते, डेड सेल त्यांनी पाहिले होते. 1665. तेव्हा महाराजांचा काळ होता 1665. त्यावेळेस हे शेल शोधत होते झाडाच्या, काय म्हणतात, कॉर्कमध्ये ते डेड सेल त्यांना सापडलं. पण नंतर अँटन व्हॅन लिओनहुक म्हणून होते, अँटन व्हॅन लिओनहुक यांनी पहिलं लिव्हिंग सेल स्थापन केले होते. स्थापन म्हणजे त्यांना भेटलं होतं पॉन्डमध्ये, तळात. ठीक आहे. हे इम्पॉर्टंट आहे, हे विचारत आहेत प्रश्न म्हणून सांगत आहे मी तुम्हाला. शेल आणि शेल्डन, एक सेकंड, शेल्डन अँड श्वान जे आहे यांनी पेशी सिद्धांत आणला. ठीक आहे. म्हणजे सर्व सजीव हे पेशीपासून बनलेले आहेत असं त्यांचं म्हणणं होतं. ही लाईन त्यांनी विचारलेली आहे, हे कोणी म्हटलं म्हणून. आता अजून काही इम्पॉर्टंट, सर्वात लहान सेल जे आहे ते कोणतं आहे? ते मायकोप्लाझ्मा आहे, मायकोप्लाझ्मा. आणि सर्वात मोठे सेल कोणते आहे? सर्वात मोठे सेल ऑस्ट्रिचचा एग आहे, शहामृगाचा एग आहे. ठीक आहे. आणि आपल्या ह्युमनमध्ये जर त्यांनी विचारलं की सर्वात लहान आणि मोठा कोण आहे? फिमेल मेल. आता हे दोघांचे मोठे जे सेल आहेत, मोठे, यामध्ये ओवम आहे किंवा एग म्हणू शकतो आपण. फिमेल हे मोठं सेल आहे. मेलमध्ये मोठं सेल न्यूरॉन, जे ब्रेन सेल आहेत ते. फिमेलमध्ये आणि मेलमध्ये छोटे जे आहेत सेल, छोटे, फिमेलमध्ये आरबीसी आहेत, रेड ब्लड सेल. आणि मेलमध्ये स्पर्म आहेत. ओके. तर हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन वरती आपण जाऊया. एक सेकंड, आवडल्यासारखं होत आहे आता मला. हू ऑफ द फॉलोइंग हेडेड द कॉन्स्टिट्युशनल बेंच ऑफ सुप्रीम. हां भाई, हे तर परत काय म्हणतात, सुप्रीम कोर्ट विच गिव्ह वर्डिक्ट इन फेवर ऑफ सिंगल वुमन टू गेट इक्वल अबॉर्शन राईट्स इन 20. सिंगल वुमेनसाठी 2022 हे विचारू शकतात ते. सिंगल वुमेन टू गेट इक्वल अबॉर्शन राईट्स 2022 केव्हा झाला होता? 2022 DY चंद्रचूड होते तेव्हा. ठीक आहे. आता इथे हायकोर्ट, सुप्रीम कोर्टचा जरा क्वेश्चन जर येत आहे, थोडं हायकोर्ट बद्दल माहिती करूया. सुप्रीम कोर्ट बोलत नाही मी, हायकोर्ट बोलत आहे. हायकोर्ट जिल्हास्तरीयवर. तर हाय जे असते, एक सेकंड, सॉरी, मी जिल्हास्तर बोलले का, राज्यस्तर. हायकोर्ट किती आहेत आपल्या देशामध्ये? आपल्या देशामध्ये टोटल 25 हायकोर्ट आहेत. पहिले 3 हायकोर्ट बनले होते 1862 मध्ये. त्यामध्ये मुंबई आपला एक होता, मद्रास आणि कलकत्ता. सगळ्यात पहिले कोलकाता, मग मद्रास आणि मग मुंबई, बॉम्बे असं ते नाव देऊ शकतात. आणि त्यानंतर आला अलाहाबाद, पण तर लेट आला 1966 मध्ये.
टोटल 25 हायकोर्ट आहेत, त्यांचे विभाजन वेगवेगळे केले आहेत. लास्ट 25th कोणता आहे? अमरावतीचा आहे. 1 जानेवारी 2019 मध्ये आलेला आहे. ठीक आहे. तर अमरावती हैदराबादचं बोलत आहे मी, आपल्या इकडे नाही. ठीक आहे. आणि हायकोर्ट कोणत्या कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटनुसार आलेले आहेत? 7th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट. ठीक, 1956 मध्ये आलेलं. असं म्हटले आहे की 2 किंवा सर्वाधिक हायकोर्ट्स असणे इम्पॉर्टंट असणे आहे. म्हणजे 2 किंवा सर्वाधिक म्हणजे एक राज्य दुसऱ्या राज्यासोबत आपला हायकोर्ट शेअर करू शकतो. आता जसे की 5-7 राज्य आहेत, पहा कोणते कोणते. मुंबई जे आहे, आपला मुंबई हायकोर्ट जे आहे, बॉम्बे हायकोर्ट, ते महाराष्ट्र, ऑफकोर्स महाराष्ट्राला प्रायोरिटी देणंच गरजेचंच आहे मुंबई हायकोर्टचा. महाराष्ट्र, गोवा, दमण अँड दीव. हे मी का सांगते तुम्हाला शेवटी कळेल, म्हणजे याच क्वेश्चनच्या शेवटी कळेल. दमण अँड दीव, दादरा अँड नगर हवेली, हे झाला मुंबई हायकोर्ट. आता दुसरा म्हणजे कोलकाता जे आहे, पश्चिम बंगाल आणि अंदमान निकोबार इथे आहे. अंदमान निकोबार इथे आहेत ना, ते मद्रास किंवा असंही म्हणतात, ते काहीतरी म्हणतात त्याला, मद्रासच म्हणतात ते, कोलकाता किंवा बेंगॉल म्हणतात ते. तर अंदमान निकोबार हे बेंगॉल किंवा कोलकाताशी संबंधित आहेत हायकोर्ट. आता मद्रास एक लक्षात ठेवा. तमिळनाडू आणि पुदुचेरी लक्षात ठेवा. गुवाहाटी जर विचारलं तर गुवाहाटी आसाम ऑब्वियस आहे. गुवाहाटी आसाम, नागालँड, मिझोरम, एक सेकंड, बॅक साईडला आवाज खूप येतोय का? नागालँड, मिझोरम, अरुणाचल प्रदेश हे गुवाहाटीचे आहेत. ओके. पंजाब, हरियाणा, चंदीगड, पंजाब शेअर करतात ते आपले हायकोर्ट 7th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट नुसार. पंजाब, हरियाणा, चंदीगड. ओके. केरला जे आहे ते लक्षद्वीप अँड केरळ, हा क्वेश्चन ग्रुप सी मध्ये येऊन गेलेला आहे. लक्षद्वीप आणि लक्षद्वीप जो आहे तो कोणासोबत शेअर करतो? केरळाचा जो हायकोर्ट आहे ते कोणासोबत शेअर करतो, असा काहीतरी क्वेश्चन होता, तर ते लक्षद्वीप होता. ठीक आहे. सो हे इम्पॉर्टंट आहे. सध्याचे CJI कोण आहेत? सूर्यकांत आहेत. किती आहेत जरा सांगा बरं? 53rd आहेत. 52nd कोण होते? भूषण गवईजी. फर्स्ट दलित होते ते CJI म्हणून भूषवणारे. हे गेले माझे पाय. विच सेक्शन ऑफ द राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005 मेन्शन्स अबाउट ऑब्लिगेशन्स ऑफ पब्लिक अथॉरिटीज? तर सुओ मोटो बद्दल दिलेलं आहे ते. सुओ मोटो, ह्याला असं लक्षात ठेवा, फोडा. पहिले 8 खूप इम्पॉर्टंट आहे बरं. फोडा म्हणजे आपण स्वतः जे PIO असतो, माहिती अधिकारी, तोच फोडून टाकतो आपले इन्फॉर्मेशन. त्यामुळे चौथ्याला फोडा असं लक्षात ठेवा. पहिला जे आहे त्यामध्ये माहिती अधिकार असं नेम आहे फक्त. दुसरा जे आहे त्यामध्ये व्याख्या आहे. आणि तिसरा जे आहे लोकांना माहिती असण्याचा अधिकार हे येतो. हे झालेलं आहे पूर्वी, पण जास्त सांगत नाही मी. 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या राज्यातील महिला साक्षरता दर सर्वाधिक आहे? तर महिला आणि पुरुष हे केरळ आहे. महिलांचा जे साक्षरता दर आहे ते 92% आहे आणि पुरुषांचा जे आहे तिथे 96%. ठीक आहे. हे इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर मिझोरम येतो. पहिला केरळच येणार, मग नंतर येतो हरियाणा, मग नंतर येतो महाराष्ट्र. हे सिरीज वाईज त्यांनी दिलेलं आहे. केरळ, मिझोरम, हरियाणा, महाराष्ट्र. ठीक आहे. सो हे इम्पॉर्टंट आहे. महाराष्ट्राचा किती आहे जरा सांगा बरं? फिमेल लिटरसी सांगितलेलं आहे मी अगोदर. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? ॲनी बेझंट यांनी भारतात होम रूल चळवळीचा पाया घातला. येस, सप्टेंबर 1915 मध्ये त्याने होम रूल
चळवळ सुरू केली नाही. 1916 मध्ये 1916 मध्येच आपले बालगंगाधर टिळक जे आहेत, लोकमान्य टिळक यांनी पण होम रूलची सुरुवात केली. पण पुण्यात त्यांनी कुठे गेली? मद्रास येथे. लंडन येथे आय थिंक सो जाहीर केलं होतं की होम रूल चालू करणार आहे. एनी बेझंट न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ ही वृत्तपत्रे प्रकाशित केली. यस, राईट आहे त्यांचं हे. आता एनी बेझंट बद्दल अजून एक इम्पॉर्टंट, 1917च आय.एन.सी काय म्हणतात अध्यक्ष भूषवणारी ती पहिली महिला होती. सॉरी, त्या पहिल्या महिला होत्या. ओके, अध्यक्षपद फिमेल इंडियन फिमेल नाही बरं का, पहिली महिला अध्यक्ष 1917. ठीक आहे, कोलकाताचा. अजून त्यांचे न्यूजपेपर तर इथे दिलेलेच आहेत. न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ हे पाठ करा, हे फिरून येऊ शकतो प्रश्न. आणि ठीक, एवढंच बस इम्पॉर्टंट आहे, एवढंच लक्षात ठेवा. खालीलपैकी कोणती संस्था UID जारी करण्यासाठी जबाबदार आहे? UIDAI हे जे 12 अंकी आधार कार्ड असतो ना, त्याशी संबंधित आहे हे. ठीक आहे. नियोजन आयोग हा तर भाई प्लॅनिंग कमिशन आहे ना सध्या. आता त्याचं नाव नीती आयोग पडलेलं आहे. नीती आयोगचे अध्यक्ष कोण असतात? कोणतेही PM. सध्याचे PM कोण आहेत? मोदीजी. तर नीती आयोगचे अध्यक्ष कोण आहेत? मोदीजी. नेक्स्ट क्वेश्चन चेस बद्दल विचारलेला आहे इथे. चेस आता डी गुकेश फर्स्ट लेस काय म्हणतात, कमी वर्षाचा आहे, जो कोणाला हरवून, काय नाव त्याचं, मॅग्नस कार्लसन याला हरवून जिंकलेला आहे त्याने वर्ल्ड चेस कॉम्पिटिशन. ओके, पहिला कोण होता? पहिला तोच ज्याने मेजर ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड जिंकला होता. मी काल सांगितलंय त्याचं नाव. त्याचं असं कशामध्ये शब्द होत आहेत? त्याचं, तिचं, चिड येत आहे आता मला. असो, ठीक आहे. चेस बद्दल अजून नंतर मी सांगेन काही इम्पॉर्टंट असेल तर. ओके, 44th ग्रँड मास्टर का 80th ग्रँड मास्टर ह्या बनल्या होत्या दिव्या देशमुख. ठीक आहे. खालीलपैकी कोणी जातीव्यवस्थेचे निर्मूलन, ॲनिलेशन ऑफ कास्ट, भीमराव रामजी आंबेडकर यांनी. ठीक आहे. शिवाजी पटवर्धन काल सांगितलेलं आहे त्यांनी हे बनवलं होतं काय, लिप्रोसी हॉस्पिटल. त्याचं नाव काय आठवा बरं? तपोवन नाव आहे. पंजाबराव देशमुख नाही यांचं काही इम्पॉर्टंट. दादाभाई नौरोजी सांगितलं इम्पॉर्टंट. स्वराज्य पहिला उच्चारला होता त्यांनी. आणि ते आपले सगळे 25 क्वेश्चन झालेले आहेत. शिफ्ट सेकंड कंप्लीट झाली 19ची. 2 दिवस जरा असं सुट्टी घ्या, थोडेसे काम आहेत मला. हा, मी काय खरं बोलत आहे की 2 दिवस गेले, 2 दिवस मी एन्जॉय केलेला आहे. ठीक आहे, आज थोडंसं म्हटलं की यार घेणं इम्पॉर्टंट आहे. सो करा अभ्यास व्यवस्थित. आणि या 2 दिवसानंतर कन्सिस्टंट राहील. मध्ये काही सुट्टी असली की मी तुम्हाला नक्कीच सांगेन. कसं वाटलं तुम्हाला लेक्चर? आणि ते सांगा बरं, तुम्हाला काही फायदा होत आहे नाही होत आहे? तुम्ही कोणी कमेंटच नाही देते यार. मला थोडंसं एनर्जी येते कमेंट दिलं की तुम्ही. ठीक आहे. रीट्स 5 रीट्स होते ह्याच्या, हे एक लक्षात ठेवा. सांगितलेले आहेत 5 रीट: हिबिस कॉर्पस, मॅन्डेमस, सर्टिरियरी आणि प्रोहिबिशन आणि हे क्यू वॉरंटो. ठीक आहे. झाला, इथं आपलं लेक्चर कंप्लीट झालेलं आहे. भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये. अभ्यास करा. ठीक. जय हिंद.